काय पाहिजे? पेप्सी. कसली पेप्सी? कोणी आणली? दादा आपटला. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आज आहे मंगळवार आणि आता वाजलेत 12:45 आणि मम्मी गेली आहे गावदेवीच्या देवळात. नेहमीप्रमाणे दर मंगळवारी मम्मी, मयूरची मम्मी, सचिनची मम्मी हे लोक सर्वजण मिळून गावदेवीच्या देवळात जातात. आपण संध्याकाळचं जातो. तर जेवायची वेळ झाली आहे, त्या कारणामुळे पपी एकदम तावतच इला. ती नुसती ते बघा किती मिरची तोंडात धरल्या ना आणि चोच किती जोरात जोरात आपटते बघा. किती ते नखरे. जेवायला जाणार, थांब थांब जरा थांब, जेवायला जाणार नाही ऐकणार. जोर जोरात आपटतात. एका भूक लागली. तर आता मम्मी आली की आपण आधी जेवायला जाऊ, म्हणजे त्याचा पण मन शांत होताला आणि आमचा पण मन शांत होताला. मम्मी यायची वाट बघूया. मम्मी येईल, आता यायला झाली आहे, लवकरच येईल. मोबाईल पण घरात ठेवून गेली आहे. तर जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर आता मम्मी आली की डायरेक्ट जेवायला जाऊ. वा 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 वा. पपीक बघितल्याबरोबर पपीनं अजूनच जोरजोरात हल्ला करून सुरुवात केली. चला चला जेवायला, चला वर जाऊया जेवायला. आज दादाला पण सुट्टी आहे. तर आपण आलोय जेवायला. मम्मी तर काय जेवणार नाही, मम्मीचा उपवास आहे. काय जेवण आहे? शेंगेची आमटी आहे, डाळ शेंगेची आमटी आणि भाजी मटकीची भाजी आहे आपली आवडती. हां, यांना आधीच सुरुवात. तुम्ही आधीच त्याला बदाम घातलाच वाटतं. हां, मग नंतर अजून नखरे करणार. मग थोडा वेळ तो काय खातोय? शेंगदाणे घातले तू गावदेवीतून आणलेले. तो बघ शोधून खाता आता. हां, आवडीची वस्तू घेतली आणि खोबरो. अरे पडलो खाली. हां, ही आवडीची वस्तू. नको झाली त्याला. राग आला कसला तरी. तुमच्याकडेच बघते. हा आता माझ्या बघा आली चावायला. या जेवायला या. डाळीमध्ये शेंगा घातल्यात आणि इकडे आपली आवडती भाजी मटकी. जेवण वगैरे आलोय आणि म्हटलं जरा बाहेर जाऊन खेळाया. बाहेर गेलोय तर जंबुरा नुकताच न्हाव निघला आणि माका यंडावून दाखवता. माका बघल्याबरोबर मागसूनच म्हणतात गंगा 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 करायला लागले. आणि मी बाहेर आलो आणि चाळीत आल्यावर ना दरवाजातून अशी वाकून बघता माका. जंबुराला बघा, तिला लस्सी पेप्सी दाखवली. काय काय पाहिजे? पेप्सी. कसली पेप्सी? कोणी आणली पेप्सी? हा, नाक गळता माहिती आहे ना. दरवाजा बंद नको करू. नाक गळतोय माहिती आहे ना. हा, कुठे पेप्सी? कोणी आणली? राग आला तिला. राग आला नाही. दिली नाही. मामा दे. ती बघ नाक गळतोय माहिती आहे ना. दाखव. काय तुझ्या समोर आहे पिशवीत. काय मम्मी ओरडेल. तुझ्या समोर ती बघ. मम्मी ओरडणार. मग मम्मी ओरडली तर चपटी तिकडे राहते आमची. थँक्यू बोल. काय हे बघ अजून एक बस झाली. इकडे सगळ्यांना बोल या बोल, या पेप्सी पिया. या बोल, या मम्मी ओरडेल. तुला भेटल्यावर कसं तोडल्यान बघितलं, फाडल्यान बघितलं, पेप्सी आणि सुरुवात केली. ये ना, हे लोकांना सगळ्यांना सांग या बोल, या पेप्सी पियायला या. देते तुला. ती ओरडेल. मामा इकडे. मामाला हाय कर. राहुल मामा विचार तुला कामावर नाही गेला. काय केलं? अरे बापरे. आला मामा आला. A few moments later. तर गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मस्तपैकी बनाना चिप्स खातोय आणि सोबतच
हर्ष पूजा आपले फेवरेट ब्लॉगर्स त्यांचा ब्लॉग सुद्धा बघतोय, भाव्याचा ब्लॉग बघतोय. पप्पीला सुद्धा चिप्स दिले त्यामुळे ती गप्प आहे. तर मस्तपैकी एवढे चिप्स खाऊन घेऊ आणि आपण बाहेर फिरायला जाऊ, कारण बाहेर पोरं कबड्डी 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 सूर सपाटो कबड्डी कबड्डी खेळत आहेत. तर सूर सपाटा मी यासाठी बोललो कारण की एक पिक्चर आहे, तुम्ही नक्की बघा, मराठी पिक्चर आहे सूर सपाटा, कबड्डीवर रिलेटेड आहे. एवढा भारी पिक्चर आहे ना, खूप मस्त मराठी पिक्चर आहे. कबड्डीचा खेळ फिनिश झाला. कबड्डी नाही खेळत आहे. अरे कबड्डी कॅन्सल झाली पिंड्यामध्ये, काही सिरियसनेस नाही. सिरियसली कबड्डीचा खेळ संपला. मला वाटलं कबड्डी बघायला मिळेल, कबड्डी नाही, त्यांची आपटा आपटी सुरू आहे, मारामारी सुरू आहे, मारामारी. हे ऋषी वाजव वाजव वाजव. काय आता गोटी कोणच्या आणला? दे विश्रामला दे, विश्रामला दे. हे असं आपटायचं आहे आणि नंतर रिवर्स परत वरती जाऊन परत आपटवायचं आहे. कोणाकच येणार नाही ना. हा याचे होते याचे होते याचे होते हे तुझे आहेत ना. तो बसलो ना तुमच्या कमार फक्त. हा पण तो उडी मारतलो ना, असो कसो त्याचो पण नक्का उडी मारूचो. मोठं तुम्ही कुठे मारा ना. हा त्याने उडी मारली ना तुमची कमार मोडतली, कमार लक्षात ठेव. हा नवीन खेळ नवीन खेळ नवीन खेळ. हा आता मोठं अरे दादा आपटला, दादा आपटला. मित्रांनो मी पण खेळत होतो आणि तेवढ्यात मम्मीने मला सांगितलं जा शेवपुरी घेऊन ये. आणि मी तर चिप्स खाल्ले होते, मला शेवपुरी नको होती म्हणून मी दादाला आणि मम्मीला दोघांसाठी आणली. आणि घरी आल्यावर माहिती पडलं मम्मीचा उपवास आहे. मग आता माझ्याच पोटात शेवपुरी. पपी पण इला, पपीक पण होईया. येवा शेवपुरी खाऊया. मस्तपैकी देवाची बत्ती पण लावून झाली आहे, माशांका खाऊ पण घालून झाला आणि मस्तपैकी गाणं लावलंय. दाता तू गणपती गजानन. तर मित्रांनो आम्ही आलोय गावदेवीला आणि हा खेळ बघा काय बाहेर खतरनाक खेळ आहे. हा बघा एक नंबर. अरे सर्वेच गेला रेफरी. कोचाकोचीचा खेळ आहे, कोचाकोची कोचाकोचीचा गेम आहे, कोचाकोचीचा. खय लागला रे, कसा पडला रे. तर आपण गावदेवीतून घरी इलो आणि आता आपण जातलो डायरेक्ट जेवू. त्या अगोदर मोबाईल चार्जिंगला लावणार आणि मम्मीला विचारूया काय जेवण आहे. तसं तर दुपारी बघलो आपण. मम्मी आता काहीतरी वेगळं आहे की ना. फणसाचा वास कुठून येतोय? काय माहिती, मला पण येते भाकरी. आता फणसाचा वास भाकरी आणि ह्याच्यात काय आहे? ही कसली मटकीची भाजी बरोबर. त्याच्यामध्ये काजू घालणार ते. आता कधीच मग घालणार, काजू कशात घालणार आहे? ठेवणार आणि काय करणार अंड्याचं त्याच्यात खाणार. चिकन किंवा अंडी ना. तर बघू जेवण आहे दुपारचंच, फक्त क्वांटिटी वाढली. आपण डायरेक्ट जेवण झाल्यानंतर भेटूया. मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि खाली येऊन बसलोय.
पप्पीबरोबर वाईज खेळलं आहे. पप्पीनं टॉमॅटो घेऊन नाचाक सुरुवात केल्या ना बघा. तर जेवण पण मस्तपैकी होतं. भाकरी होती ॲड नवीन. काजूची भाजी ही नंतर करणार आहे त्यामुळे काजूची भाजी नव्हती. असा काहीसा आजचा आपला व्लॉग होता. खूप मस्त चाळीमध्ये क्रिकेट वगैरे खेळलो पण ते काय मी जास्त शूट घेतलं नाही. ते जो उड्या मारायचा खेळ होता तो खेळ पुरं खेळत होते आणि धडपडले चांगले. त्यानंतर मग क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्यांच्याबरोबर वाईज क्रिकेटसुद्धा खेळलो आहे. आणि असा काहीसा आजचा आपला दिवस झाला. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता व्लॉग लांबवायला नको. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय टेक केअर. ओम साईराम.